जय श्रीराम, हर हर महादेव. सर्वांना एकच सांगतो, जे आता काही होतं आहे ना नाशिकमध्ये ते खूप चांगलं होते आणि 5 ते 6 वर्षानंतर आपल्या नाशिकला उपमहापौर आणि महापौर भेटलेले आणि अधिकारी चांगले भेटलेले. हे सर्व काही अतिक्रमण ज्यांनी रस्ता आडून धरलेला होता, त्यांनी फुटपाथ आडून धरलेले होते, त्यांनी म्हणजे ज्या लोकांनी ना तिथं ती महानगरपालिकेची जागा असून तिथं आहे ना स्वतःच्या बापाची जागा समजणारे जे लोक होते ना त्यांच्यावरती ना हातोडा पडला आहे ना, ते खूप चांगले केलेले महानगरपालिके. म्हणजे आपल्या नाशिकमध्येच नाही तर आहे ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ना BJP सरकार आलेले आहे ना. BJP सरकारने एकच डोक्यात धरलेले फक्त आणि फक्त हे आजूबाजूचे आडवे भडवे जे मध्ये घुसलेले आहे ना यांना सर्वांना बाहेर काढायचं. आज तर मी तर इतका खुश आहे ना, मुंबईमध्ये जे भडवे ना ले उडत होते ना, मोहम्मद अली रोडला, मुंब्र्याला, कल्याणला, अजून खूप काही ठिकाणी तिकडं नाशिकमध्ये पण चांगल्या ठिकाणी ना हे भडवे ना उडत होते ना, त्यांचे पण आहे ना चांगलं आहे ना BJPने ना ठोकून मारलेली. मी तर आहे ना खूप खुश आहे आणि BJPला तर मी सल्यूट करत. ह्या वर्षात याच्या मागचं सरकार होतं ना, त्या सरकारने हे काम करून दाखवले असताना ह्या लोकांनी जिंकण्यासाठी बाजूच्या देशातल्या लोकांना इकडं आणून टाकलं आणि इकडच्या बाकीच्या राज्यांच्या लोकांना इथं आणलं. त्यांनी ना लय चुकीचं केलेलं होतं. त्यांना काम नव्हतं करायचं, त्यांना फक्त त्यांचे पोटं भरायचे होते, त्यांचे घर वाढवायचं होतं, त्यांचे बंगले वाढवायचे होते, त्यांच्या पोरांना विदेशामध्ये पाठवायचं होतं, म्हणून त्यांची एवढी ना मगजमारी चालू होती. पण आज BJP सरकार आपले आणि त्याच्यावरती ना बोट ठेवायची ताकद आपली. कारण की BJP सरकारला आणि त्या अधिकाऱ्यांना आपण आहे ना समजून सांगितलं आणि त्यांना सर्व नीट सांगितलं ना, ते लगेच एका रात्रीत आणि सकाळी डायरेक्ट निर्णय घेतल्याशिवाय ना ते शांतने बसतील. याला बोलता सरकार. याच्या पहिल्याचं सरकार खाऊगल सरकार, आत्ताचं सरकार कामाचं सरकार, एकनाथ शिंदे आणि BJP सरकार. जय महाराष्ट्र, हर हर महादेव.